नेक्स्ट टॉपिक आपण याच्यामध्ये बघतोय कोणता असणार आहे? ओसीपी ना, नाही आयडीस वरती आय थिंक आलोय आपण. राईट ना? टॉपिककडे नीट लक्ष द्या. सगळे टॉपिक्स तुम्हाला याच्यामध्ये काय होईल की कव्हर होताना बघायला भेटतील. फक्त व्यवस्थित लक्ष द्या काय असणार आहे बघा. फर्स्ट वन इज नथिंग बट काय असणार आहे बघा. साऊंडला काय हॅलो हॅलो ओके. बघा, टॉपिक्स नाव काय असणार आहे? IUD, इंट्रायुटेरियन डिव्हायसेस. सगळ्या याच्यामध्ये आपण किती टाईप बघत होतो? 3 टाईप असणार आहेत. राईट ना? सो पहिला जो बेसिकली टाईप बघायला भेटणार इज नथिंग बट कोणते असणार सांगा? नॉन मेडिकेटेड. काय असणार आहे? नॉन मेडिकेटेड. राईट ना? हे मेनली मेन्शन करून घेतोय. सेकंड वन काय असणार आहे? कॉपर रिलीजिंग. आणि जी थर्ड वाली बघायला भेटणार ती काय असणार आहे? हॉर्मोन रिलीजिंग. ओके, हार्मोन रिलीजिंग. आता इथं एक वर्ड्स काय असणार आहे ते मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स तुम्हाला इथे क्लिअर व्हायला पाहिजे. तुम्हाला पहिला क्वेश्चन विचारायचा नाही, व्हॉट इज द मिनिंग ऑफ काय असणार आहे? आयोडीज. यू हॅव टू नो द बेसिकली काय असणार आहे? इंट्रा युटेरन डिव्हायसेस. कुठे इन्सर्ट केले जाणार आहेत? युटेरस मध्ये. सेकंड थिंग, हा जो बेसिकली पर्सन असणार आहे तो स्वतःहून घेऊ शकतो का? एनसीईआरटी क्लिअरली मेन्शन करते यू रिक्वायर्ड सम डॉक्टर्स और काय असणार? सम एक्सपर्ट. गायनाकोलॉजिस्ट असणार आहेत, नर्स असणार आहेत. राईट ना? ते मेनली इथे काय असणार? रिस्पॉन्सिबल असताना बघायला भेटणार आहेत. तरी प्रॉपर्टी काय करायची मेनली त्याच्यामध्ये माहिती असू द्यात. फर्दर, आयडल कॉन्ट्रासेप्टिव्ह मधील जर का बेस्ट कोणतं असेल तर ते कोणते असणार आहे बाळांनो? तुम्हाला आयोडीज बघायला भेटणार आहेत, इंट्रायुटेरियन डिव्हायसेस. राईट? तुम्ही जर का एनसीडी बसत गेला तर आयोडीचा जो एंड पॉईंट बघायला भेटणार तिथे बघा मेनली मेन्शन केलंय. इंडियामध्ये मोस्ट पॉप्युलर कोणते जर का तुमचे स्पेसिफिकली आयोडीज असेल तर कोणते असणार आहे? येस, इंट्रायुटेरियन डिव्हायसेस मेनली मेन्शन करून दिलेत. क्लिअर होते? सो यांना काय करायचं मेनली ध्यानात ठेवून घ्या. आता यांच्यामध्ये काय प्रॉपर्टी असणार आहे, कसं असणार आहे, काय क्लिअरली मेन्शन केले की नाही ते तुम्हाला सांगून टाकन. व्यवस्थित पद्धतीने फक्त काय करायचं, जो काय कंटेंट देतोय एनसीईआरटीचा त्याला जो एक्स्ट्रॅक्ट काढून देतोय, इसेन्स असणार आहे तो फक्त तुम्हाला ध्यानात ठेवून घ्यायचा आहे. नॉन मेडिकेटेड आयोडीज मध्ये पहिल्यांदा एक्झाम्पल आपण इथे डिस्कस करून घ्या. फर्स्ट ऑफ ऑल इज नथिंग बट काय असणार आहे बघा, तुम्हाला इथे एक्झाम्पल दिले लिप्स लूप म्हणून. काय असणार आहे? लिप्स लूप म्हणून काय केलं की इथे मेनली मेन्शन करून दिलेलं आहे. लिप्स लूप. आता याचं मेकॅनिझम काय असणार आहे, काय केलं असणार आहे, कसं असणार आहे ते मेनली मेन्शन करून दिलंय. नॉन मेडिकेटेड म्हणजे आता मेनली म्हणत असाल की सर याच्यामध्ये कोणत्या टाईपचे केमिकल्स वगैरे काय असणार आहे का नसणार आहे? बघा, इन जनरल मध्ये यांच्यामध्ये कोणत्या टाईपचे केमिकल तुम्हाला बघायला भेटत नाहीत. इनर्ट असतात. कसे असणार आहेत? इनर्ट. इनर्टचं मिनिंग समजतंय? नॉट रिएक्टेबल. राईट ना? तुम्ही केमिस्ट्रीमध्ये इनर्ट गॅस स्टडी करता, तिच्या बॉडीमध्ये कोणाबरोबर काय होत नाही, ते रिॲक्ट वगैरे करत नाहीत किंवा बेसिकली असं तुम्ही जर का केमिकल रिॲक्शन करत असेल तर त्याच्यामध्ये त्यांचा काही यूज होत नाही. राईट ना? सिमिलर केसमध्ये हे जे आयोडीज असणार आहेत ते कसे असणार आहेत? इनर्ट बघायला भेटणार आहेत. आता यांना प्लेस कुठं करायचं आहे? युटेरस मध्ये. सो युटेरस करत असताना डेफिनेटली अंडर दी सोनोग्राफी और एक्सरेचे हे बेसिकली आयडेंटिफायला पाहिजे ना. तर कधी कधी बेरियम सल्फेट घ्या किंवा अदर जे रेडिएटिव्ह कंपाऊंड असणार आहेत त्यांच्यावरती कोटेड केले जाणार आहेत. राईट ना? इथं जर स्ट्रक्चर मेनली मेन्शन करायचं म्हटलं ना तर या फॉर्म मध्ये असं बघायला भेटणार बघा, असं लूप फॉर्म मध्ये. राईट ना? अशा फॉर्म मध्ये काय असणार? स्ट्रक्चर मेनली मेन्शन करू शकतो. इथे काय असणार? थ्रेड असणार आहेत. हे लूप लाईक स्ट्रक्चर म्हणताना बघायला भेटणार आहेत. आणि यांच्यावरती डिपॉझिट काय केलं जाणार आहे? सम रेडिएक्टिव्ह कंपाऊंड. राईट ना? हे असे बेसिकली प्लेस केले जाणार आहेत. आता जर रिझन काय? रिझन हे असणार आहे की जेव्हा एखाद्या फिमेलच्या वजनल ट्रॅकच्या थ्रू आपण कुठे टाकणार आहे? युटरस मध्ये टाकणार आहे. एनसाठी क्लिअरली वर्ड यूज करते बाळांनो. राईट ना? थ्रू द काय असणार आहे? वजाना. प्लेस्ड आयोडिस इन टू द युटरस थ्रू द वजाना. हा वर्ड यूज केला का नाही? त्याला उलटा केला तर रे? करेक्ट और इनकरेक्ट स्टेटमेंट? इनकरेक्ट बनून जाईल ना? समजते का? तर हे कंटेंट काय करायचं मेनली एनसीडीचे ईच अँड एव्हरी वर्ड वरती मी तुम्हाला सांगतोय, बाकी वेगळं काहीच सांगत नाही. सो तुम्हाला माहित असायला पाहिजे. सो फर्दर काय असणार आहे? यांच्यावरती मी रेडिएक्टिव्ह कंपाऊंड टाकलेत. आता अंडर द एक्सरेज हे रेडिएक्टिव्ह कंपाऊंड काय इमिट करणार आहेत? लाईट. राईट ना? जे मला इझिली अंडरस्टँड होईल की मी प्रॉपर फिक्स करतोय की नाही ते. राईट ना? युटरस मध्ये ही प्रॉपर फिक्स झाली की नाही हे आपण त्याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो. जस्ट लाईक डायग्रामॅटिकली जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं तर या फॉर्म मध्ये काय असणार आहे बाळून? हे स्ट्रक्चर तुम्हाला असं बघायला भेटणार आहे. राईट ना? हे तुमचं काय झालं? युटरस झाला आणि युटरसच्या आत काय असणार आहे? अशी फिक्स होताना बघायला भेटणार आहे. क्लॅरिटी दे. दिस इज द स्ट्रक्चर और काय असणार आहे? फंक्शन ऑफ और स्ट्रक्चर मेनली मेन्शन करू शकतो आपण. लिप्स लुप्स असं फिक्स होताना बघायला भेटणार आहेत. आता जे थ्रेड असणार आहे ते बाहेर असे ऍज इट इज ठेवले जातात जेणेकरून एखाद्या फिमेलला जर का स्पेसिफिकली मेन्स्ट्रुएशन जर होत असेल तर त्यांना आयडेंटिफाय करता आलं पाहिजे की बाबा प्रॉपर बेसिकली हे फिक्स झालेत की नाहीत किंवा बेसिकली मिस तर कुठे झाले नाहीत ना, हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी ती फिमेल आरामात बेसिकली आयडेंटिफाय करू शकते. वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की यामध्ये जे लिप्स लुपचं फंक्शन असणार आहे ते फंक्शन बेसिकली माहित असायला पाहिजे. फंक्शन काय करतात बघा. फंक्शन इथं हे परफॉर्म होताना बघायला भेटणार. इमॅजिन करा, जानेवारीमध्ये जर का बेसिकली आपण काय केलं माहितीये का, की हे बेसिकली फिक्स करून टाकलं. राईट ना? तर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये जो काही मेल आणि फिमेल कॉयटस जर करत असेल तर डेफिनेटली या डायरेक्शन कडून काय एंटर करताना बघायला भेटणार आहे? स्पर्म.
अरे सर नो. सो वॅजिनल रिजन मध्ये स्पर्म आले, सर्व्हिसच्या रिजन मध्ये पण स्पर्म आले, बट आता हे स्पर्म जे असणार आहेत ते बेसिकली काय होणार, युटरस मध्ये असे हॉस्टाईल होणार. हॉस्टाईलचे मिनिंग समजतंय, स्टॉप होणार आहेत. बिकॉज ऑफ वॉट, या युटरसला कव्हर कोणी केले, लिप्स लुपनं. राईट ना, लिप्स लुपनं काय केलंय, कंट्रोल म्हणजे त्याला पकडून एकदम कव्हर करून टाकलेले आहेत. आता जे काय स्पर्म असणार ते या ठिकाणी कसे असणार, असे अटकताना बघायला भेटणार आहेत, या ठिकाणी असे अटकणार आहेत. इट्स नथिंग बट स्पर्म काय झाले, तुमचे हॉस्टाईल झालेले आहेत. हॉस्टेल होताना बघायला भेटणार. हॉस्टेल म्हणजे काय असणार, स्टॉप झालेले असणार आहेत. मग आता मला सांगा, ही जी लूप स्लूप असणार आहे, ही फिमेलचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे का रे, किंवा तिच्या ओन बॉडीचा पार्ट आहे का, नाहीये. हा पार्ट कसा आहे, फॉरेन पार्ट आहे. राईट ना, बाहेरून टाकलेला आहे. सो फॉरेन पार्ट ज्यावेळी बॉडीमध्ये एंटर करतो, इमिजिएटली आपली बॉडी कोणती सिस्टम ऍक्टिव्हेट करते, इम्युन सिस्टम. आणि इम्युन सिस्टम वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेल ऍक्टिव्हेट होणार कोणत्या, फॅगोसायटिक सेल्स. आणि त्या फॅगोसायटिक सेल, डब्ल्यूबीसी मधल्या फॅगोसायटिक सेल, एस्पेशली जर एक्झाम्पल घ्यायचं म्हणजे दोन डिस्कस करू शकतो. कोणते असणार आहे, मॅक्रोफाज, और इव्हन काय असणार आहेत, कोणत्या आल्या आहेत, न्यूट्रोफिल्स. कोणती प्रोसेस परफॉर्म करणार आहेत, एक प्रोसेस होती ब्लड वेसल मधून डायपेडायसिस. येस. सो डायपेडायसिस जर का परफॉर्म झालं तर डेफिनेटली इथल्या ज्या काय फॅगोसायटिक सेल असणार आहेत त्या कोणावरती ऍक्ट होताना बघायला भेटणार आहे, तुमच्या स्पेसिफिकली येस या हॉस्टाईल झालेल्या स्पर्म वरती. आणि यांचं काय करणार आहे, फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. इतकं सिंपल साधं मेकॅनिझम इथं परफॉर्म चाललंय. बरं, मला सांगा, नॉन मेडिकेटेड ज्यावेळी आयोडीस मी यूज करणार आहे, स्पर्मॅटोजेनेसिस येस ऑर नो, स्पर्मॅटोजेनेसिस येस ऑर नो, ओव्युलेशन, राईट ना, इन्सिमिनेशन येस, बट फर्टिलायझेशन नो. त्यामुळे इम्प्लांटेशनचा काही संबंधच येणार नाही. क्लिअर झाला पहिला टॉपिक, समजला आयोडीसी कशी परफॉर्म केली जाणार आहे. ओके गुड. नाव द नेक्स्ट वन याच्यामध्ये बघायला भेटणार ती काय असणार आहे बाळांनो, कॉपर रिलीजिंग आयोडीस. आता याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पलच्या अकॉर्डिंगली जर द्यायचं म्हटलं, त्यांसाठी त्यांनी काही फ्यू एक्झाम्पल दिले, त्यांना आपण डिस्कस करूया. याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये काय दिले बघा, कॉपर टी एक मेनली मेन्शन करून दिले, देन कॉपर 7 एक दिलेलं आहे. आणि कॉपर याच्यामध्ये मल्टीलोडेड बेसिकली तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेले आहेत, मल्टीलोडेड. मल्टीलोड बेसिकली बघायला भेटणार किती असणार आहे, 370, मल्टीलोड 375. और याच्यामध्ये काय काय एक्झाम्पल पण बघायला भेटणार आहे, डिफरंट डिफरंट टाईपचे असणार आहेत. 380 ची पण बघायला भेटणार आहे, 375 ची असते, कॉपर 200 400 ची पण बघायला भेटते. सर हे 375 काय रिप्रेझेंट करते, हे रिप्रेझेंट करतं की स्पेसिफिकली त्या कॉपर टीवरती किती अमाऊंट मध्ये कॉपर आपण लोड केलेलं आहे. अंडरस्टँड होते, समजते. आता मला सांगा, एक जर का फिमेल आहे, तिला बेसिकली 6 महिने बेसिकली बेबी नको आहे, किंवा 1 महिन्या 1 वर्षासाठी नको आहे, 1.5 वर्षासाठी नको आहे. आता मला सांगा, जितकं जास्त कॉपर लोड असणार आहे तितकी जास्त त्याची वायबिलिटी असणार आहे. 1.5 वर्षासाठी 2 वर्षासाठी आपण प्लेस करू शकतो. एखाद्या फिमेलला जर का 1 वर्षामध्येच फक्त बेबी नको असेल तर त्याच्यामध्ये लोड आपण कमी करणार. सो डिपेंडिंग अपॉन द काय असणार की किती अमाऊंट मध्ये कॉपर मी त्याच्यामध्ये लोड केलंय, किती वर्षासाठी हे डिपेंड होताना बघायला भेटणार. सो 375 बेस्ट एक्झाम्पल इनसाइड तुम्हाला देऊन टाकलेले आहेत. आता यांचे थोडं डायग्रामॅटिकली जर रिप्रेझेंट करायचं म्हटलं का तर खूप सिंपल सिंपल फॉर्म मध्ये बघायला, लिप्स लूप समजलं कसं असणार, एकदम लूप मध्ये फॉर्म बघायला भेटणार आहे. इथे स्ट्रक्चर कसं असणार आहे, कॉपर्टीचा फॉर्म तुम्हाला या फॉर्म मध्ये असं बघायला भेटणार आहे, टी शेपचा. इथे कसं असणार आहे, 7 शेपचा बघायला भेटतोय, म्हणून तुम्हाला कॉपर 7 असं नाव दिले. मल्टील्युड थोडीशी युनिक अशी बघायला भेटणार आहे, या फॉर्म मध्ये अशी दिली जाते. राईट ना. आणि त्याच्यावरती असे बेसिकली स्ट्रक्चर येताना बघायला भेटणार आहेत. आणि या सगळ्यांच्या वरती एस्पेशली जर डिस्कस करायचं म्हटलं तर कोणाचा लोड झाला असणार आहे, कॉपरचा. जस्ट लाईक दिस वे, कॉपर बेसिकली याच्यावरती काय झालं असं लोड झालेलं आहे. ओके, त्या काय असणार आहे, कॉपर असा लोड होताना बघायला भेटणार. ठीक आहे, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ काय असणार आहे, आयोडीस. एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये आता इमॅजिन करा, तुम्ही थोडंसं बेसिकली इमॅजिन तर करू शकता. एक फिमेल जर का आपण बेसिकली युटरस मध्ये कॉपर्टीला मला जर का काय करायचं, लोड करायचं किंवा इंट्रोड्यूस करायचे असेल, तर एक रिपिल असणार आहे बाळांनो बघा. रिपिल एक त्याच्यामध्ये इलास्टिसिटीची प्रॉपर्टी बघायला भेटणार आहे, ते एक रबरनं किंवा प्लास्टिकनं बनले. सिमिलर केसमध्ये कॉपर्टी पण कशाने बनते बाळांनो, प्लास्टिकनं बनताना बघायला भेटणार आहेत, रबरने बनताना बघायला भेटणार आहेत. बट त्याच्यावरती लोड कोणाला केलाय आपण, कॉपरला. आता जर का तुम्ही जर का तिला अशी बेंड जर केली तर नंतर बेंड केल्यानंतर ती अशी म्हणजे थोडासा त्याचा लूप बनताना बघायला भेटणार आहे. त्या लूपच्या मदतीने आपण काय करतो की स्पेसिफिकली जी कॉपर्टी असणार आहे इनसाइड द युटरस काय करणार आहे, आपण फिक्स करणार आहे. आणि जशी बेसिकली फिक्स होणार आहे ती लगेच इमिजिएटली स्ट्रेट होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे हा शेप पहिल्यांदा असा असणार आहे, बट ज्यावेळी ती प्लेस होणार आहे ती या शेपची होताना बघायला भेटणार, राईट ना. सो युटरस मध्ये काय होणार आहे ते आता क्लिअर मेन्शन करून देतो बघा. जसं इमेजिन करा, हे जर का युटरस आपण इथे डिस्कस केले, राईट ना, तर ह्या युटरस मध्ये काय असणार आहे, अशी आपली कॉपर्टी इथं फिक्स होताना बघायला भेटणार आहे, लाईक दिस वे. ओके, ही कॉपर्टी इथं काय झाली, फिक्स झालेली. आणि कॉपर्टीची काय असणार आहे, असे थ्रेड इथं बाहेर येताना बघायला भेटणार आहे. त्यावरती काय प्लेस झालेत माझे,
कॉपर बेसिकली काय असणार आहे, वायर याच्यावरती लोड अशी होताना बघायला भेटणार. आता सिमिलर केसमध्ये याचं फंक्शन जर डिस्कस करायचं म्हटलं राईट ना, आपण याच्यामध्ये एक बेस्ट एक्झाम्पल काय घेतोय, कॉपर टीचं बेसिकली एक्झाम्पल घेतोय. एनसीआरटीच्या अकॉर्डिंगली जर घ्यायचं म्हटलं तर कॉपर टी जे कॉपर 7 असणार आहे आणि मल्टीरोडेड जर घ्यायची म्हटलं तर यांच्या प्राइस वरती यांचे डिस्ट्रीब्युशन येताना बघायला भेटणार आहेत. कॉपर टी कॉपर 7 मॅक्स टू मॅक्स काय असणार आहे 100 और बेसिकली 200 पर्यंत बघायला भेटणार आहे. मल्टीरोडेड बघायला म्हटलं तर थोडीशी महागडी येते येस ना, ऑलमोस्ट 300 350 और बेसिकली 500 पर्यंत क्वालिटीवरती डिपेंड करते, कॉपर किती बेसिकली डिपॉझिट केलेलं आहे त्याच्यावरती त्याची काय असणार प्राइस डिस्ट्रीब्युट होताना बघायला भेटणार आहे. आता या केसमध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर कॉपर टी आपण जसं की आपण बघितलेलं कॉन्ट्रासेप्टिव्ह मध्ये आपण बॅरियर मध्ये जसे कंडोम फ्री ऑफ कॉस्ट बघायला भेटणार, तसेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कॉपर टी फ्री ऑफ कॉस्ट प्लेस केली जाते. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली पे करायची गरज नाहीये राईट ना, का पॉप्युलेशन बर्थ कंट्रोल करायचं आहे. सो डेफिनेटली ते काय करायला पाहिजे, एक जर झालेले आहेत एका महिन्यात जर काय ना नॉलेज नसेल लॅक्टेशन अमिनोरिया कन्सेप्ट कुठे ना कुठेतरी फेल होऊ शकते, तर इमिजिएटली 2 महिन्यामध्ये दुसरं बेबी, तर असा इश्यू होऊ नये म्हणून इमिजिएटली त्यांना काय केली जाणार, कॉपर्टी फिक्स करून पाठवली जाते. त्यामुळे टेन्शन आहे 2 वर्षासाठी आता गपचूप राईट ना, 2 महिन्याचा बेसिस 2 वर्षाचं काय असणार आहे गॅप येताना बघायला भेटणार आहे. तर प्रॉपर्टी मेन लिमिटेशन करून दिलं. नाव द फंक्शन काय असणार आहे ते आपण डिस्कस करून घेऊया. बघा याच्यामध्ये फंक्शन काय आहे. फंक्शन फर्स्ट ऑफ ऑल इथे जर डिस्कस करायचं म्हटलं, मेल आणि फिमेल ज्यावेळी कॉप्युलेशन करणार आहे डेफिनेटली इन्सिमिनेशन होणार आहे. स्पम बेसिकली काय असणार आहे या ठिकाणी येताना बघायला भेटणार आहेत, आणि कुठे आले स्पम सगळे तुमच्या स्पेसिफिकली युटरसच्या फॉर्म मध्ये इथे येताना बघायला भेटणार राईट ना. हे कोणालाच आपले स्पम येताना बघायला भेटणार. हे स्पम पुन्हा इथं काय असणार आहे हॉस्टाईल होताना बघायला भेटणार आहेत, म्हणजे थांबताना बघायला भेटणार आहे. दोन्ही केसमध्ये काय झाले स्पम तिथे थांबलेले आहेत. आता सिच्युएशन अशी होती की जो स्पेसिफिकली इथं कॉपर्टी असणार आहे ऑलमोस्ट 50 मायक्रोग्राम पर्यंत बेसिकली काय झालं पाहिजे की त्याचे रिलीज इथं आपण डिस्कस करतो 50 mg पर्यंत बेसिकली रिलीज व्हायला पाहिजे पर डे अकॉर्डिंगली. तेवढं जर का त्याचा रिलीज जर होत असेल तर ते कॉपर ऍक्च्युली या स्पर्मची पहिली गोष्ट म्हणजे काय असणार आहे स्टॉप करताना बघायला भेटणार आहे. इट रिड्यूस तर काय असणार आहे और सप्रेस द काय असणार आहे मोटिलिटी मेंटली मेन्शन करू शकतो. काय करणार आहे सप्रेस सप्रेस मोटिलिटी, ही पहिली गोष्ट आहे त्यांना बघायला भेटणार. मोटिलिटी जर का याच्यामध्ये मेनली जर सप्रेस जर झाली तर डेफिनेटली मला सांगा स्पर्मची जी अँप्युला पर्यंत जाण्याची जी ऍबिलिटी असणार आहे ती स्टॉप होताना बघायला भेटणार आहे. जरी इन्सिमिनेशन झालं तरी स्पर्म कुठपर्यंत जाणार युटरस पर्यंत, तिथून ते फॅलिफिन ट्यूब अँप्युला इथपर्यंत पोहोचणारच नाहीत. ऑब्विसली ते मेकॅनिझम कसं होणार स्टॉप होताना बघायला भेटणार आहे. ही पहिली प्रॉपर्टी असणार आहे. यासाठी अजून एक याचं काम सांगते, काय सांगणार आहे द इफिशियन्सी ऑफ फर्टिलायझेशन इट्स ऑल्सो व्हॉट रिड्युस्ड और कॅपेबिलिटी जी असणार आहे कॅपॅसिटी जी असणार आहे राईट ना ऍबिलिटी असणार आहे कॅपॅसिटी जी मेनली मेन्शन करतोय ती इव्हन स्पमची काय असणार रिड्यूस होताना बघायला भेटणार आहे बिकॉज ऑफ व्हॉट कॉपर आयन्स राईट ना. इट रिड्यूस ऍबिलिटी ऑफ काय असणार आहे फर्टिलायझेशन. ही प्रोसेस आपण त्याच्यामध्ये मेनली मेन्शन यांसाठी जे काही फ्यू वर्ड्स वर खाली केले असणार आहेत बट त्यांचं मिनिंग अल्टिमेटली हेच असणार काय की ऍबिलिटी और कॅपॅबिलिटी ती काय करायची रिड्यूस करायची. रिड्यूस ऍबिलिटी ऑफ फर्टिलायझेशन, रिड्यूस ऍबिलिटी ऑफ फर्टिलायझेशन. ओके ना. प्रॉपर्टी मेनली आपण डिस्कस करू शकतो. आणि अल्टिमेटली पुन्हा एकदा प्रॉपर्टी कशी आहे फॉरेन आहे. सो डेफिनेटली या केसमध्ये काय असणार आहे कॉमन फंक्शन परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे फॅगोसायटोसिस. त्यामुळे हे तर अल्टिमेटली आपण तिथे डिस्कस करू शकतो फॅगोसायटोसिस. क्लिअर होते. ही तुमची सेकंड नंबरची आयोडीज. येस आपण मेनली मेन्शन करतोय कॉपर रिलीजिंग आयोडीज. कमान याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का? क्लिअर झालं मेकॅनिझम कसं होणार आहे. ओके सिंपल साधं मेकॅनिझम अंडरस्टँड करून घ्या की नक्की काय परफॉर्म करते. बरं या केसमध्ये मला सांगा स्पर्मॅटोजेनेसिस अरे सॉर नो, देन ओव्युलेशन राईट, फर्टिलायझेशन नो, इन्सिमिनेशन येस राईट ना, आणि इम्प्लांटेशनचा पण काय संबंध येणार नाही. आता इथून पुढं नेक्स्ट वन जे असणार आहे ते असणार आहे आपली थर्ड वन इज नथिंग बट हार्मोनल रिलीजिंग आयोडीज बघायला इथं बघायला भेटणार राईट ना. आता या केसमध्ये जर एक्झाम्पलच्या पर्स्पेक्टिव्हने जर घ्यायचं म्हटलं तर एनसायटीनं 2 एक्झाम्पल दिलेत बघा. एक प्रोजेस्ट्रेट आणि दुसरं दिले LNG-20 दिले असं काय राईट ना. सो आपण त्यांच्यामधील बघा बघतोय पहिलं काय असणार आहे प्रोजेस्टरेट राईट, आणि फर्दर काय असणार याच्यामध्ये LNG-20 मिलीमेशन केलं. काल LNGचा मी लॉंग फॉर्म सांगितलेला लेव्हेनॉस्ट्रल जेल. लेव्हेनॉस्ट्रल जेल बेसिकली मला बघायला भेटणार आहे लिव्होनॉस्ट्रल नॉस्ट्रल जेल राईट ना. लिव्होनॉस्ट्रल जेल बेसिकली आपण मेनली मेन्शन करून घेतोय. आता याचं मेकॅनिझम काय असणार आहे ऑब्विसली कॉपर रिलीजिंग आयोडीज असणार आहे. आणि या दोघांच्या मध्ये कॉमनली कोणता हार्मोन बघायला भेटणार आहे ते माहित असायला पाहिजे प्रोजेस्टेरॉन.
प्रोजेस्टेरॉन काय असणार आहे तुम्हाला इथं पर्टिक्युलरली हार्मोन येताना बघायला भेटणार आहे. सो ऑब्विसली जे काही मेकॅनिझम मी स्टडी करणार रिलेटेड टू व्हॉट, कोणत्या हार्मोन बद्दल बघणार आहे? प्रोजेस्टेरॉन बद्दल सगळं बघायचं, बाकी वेगळं याच्यामध्ये काही नसणार आहे. ऍज युजल जी फिमेल असणार त्या फिमेलच्या युटरसमध्ये आपण काय इम्प्लांट करणार आहे? या बेसिकली एलएनजीला और प्रोजेस्टेरेटला आपण काय करणार आहे? इम्प्लांट करणार आहे. फॉर एक्झाम्पल जर मेनली मेन्शन करायचं म्हणजे जर का युटरस आपण इथं जर डिस्कस केलं राईट ना, तर युटरसमध्ये काय होणार आहे थोडंसं नीट समजून घ्या. इथं आता मी समजा आपण इथे काय टाकला? एलएनजी टाकला, LNG-20 या टाईपचा जर का बेसिकली आपण काय केला इम्प्लांट जर टाकून दिला तर इथं काय केलं जाणार बघा. तुम्ही याचं जर मेकॅनिझम प्रॉपर अंडरस्टँड करून घेतलं तर क्लॅरिटी होऊन जाईल. पहिल्यांदा बेसिकली मेन लिमिशन करायचं म्हटलं तर जेव्हा टॉपिक संपतोय राईट ना, IPL चालू होण्याच्या अगोदर वरती एक वर्ड देऊन टाकला बघा, काय असणार आहे की इट काय असणार आहे, मेक द युटरस अनसुटेबल फॉर द इम्प्लांटेशन. दिलं असं काय वर्ड तसे बघायला भेटेल तुम्हाला? इम्प्लांटेशन साठी युटरस कसं असणार आहे? अनसुटेबल होता ना बघायला भेटणार आहे. बट त्याच्या अगोदरच थोडंसं मेकॅनिझम काय करू अंडरस्टँड करून घेऊया राईट ना. इथं मेकॅनिझम काय घडतं थोडंसं नीट समजून घ्या. ऍक्च्युली ज्या सिच्युएशनला या फिमेलच्या मध्ये आपण LNG-20 वेळेस फिक्स करून टाकणार आहे राईट ना. आता मला सांगा, हे जे बेसिकली काय असणार तुमचा LNG-20 असणार आहे, मेनली हार्मोन कोणतं असणार आहे? प्रोजेस्टेरॉन. हे प्रोजेस्टेरॉन काय रिलीज होताना बघायला, प्रोजेस्टेरॉन प्रोजेस्टेरॉन कंटिन्युअसली रिलीज होताना बघायला भेटणार. ओव्हरऑल काय असणार आहे इथं या पर्टिक्युलर युटरस वरती, बरोबर आहे. आता LNG जर का रिलीज व्हायला लागला, प्रोजेस्टेरॉन जर रिलीज व्हायला लागला, तर हा जो प्रोजेस्टेरॉन असणार तो अल्टिमेटली काय करतोय मेकॅनिझम नीट समजून घ्या थोडंसं. जर आपण डिस्कस केलं तर हा अल्टिमेटली ब्लडमध्ये याची लेवल वाढत जाणार आहे. अरे सर नो, ब्लडमध्ये काय असणार आहे? लेवल वाढणार आहे. आता लेवल जर वाढत गेली तर डेफिनेटली इथून एक बेसिकली काय असणार आहे? निगेटिव्ह फीडबॅक. कोणता असणार आहे? निगेटिव्ह फीडबॅक कोणाला जाताना बघायला भेटणार आहे? अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला. और तुम्ही बेसिकली हायपोथॅलॅमसला पण घेऊ शकता, कारण की हायपोथॅलॅमस रिलीजिंग हार्मोन आहे राईट ना. तर रिलीजिंग हार्मोनला GnRH ला जर का स्टॉप केलं तर मला सांगा अँटेरियर पिट्युटरी ग्लँड मधून गोनाड्रोफिन रिलीज होणार आहेत का? नाही. म्हणजे इथून जे बेसिकली दोन हार्मोन रिलीज होतात, फर्स्ट वन काय असणार तुमचा? SLH असणार आहे, दुसरा काय असणार आहे? FSH येताना बघायला भेटणार आहेत. अरे सर नो, आपण यांच्यामध्ये जर डिस्कस करायला गेलो तर बघा काय असणार आहे. FSH इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ, येस, डेव्हलपमेंट ऑफ काय असणार आहे यांच्यामध्ये? फॉलिकल बेसिकली इथं मेनली मेन्शन करतो. फॉलिकलची काय असणार आहे? डेव्हलपमेंट करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. सेकंड थिंग, LH जर आपण डिस्कस करायचं म्हटलं तर LH चे दोन फंक्शन आपण डिस्कस केलेले आहेत फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये. काय असणार आहे? फर्स्ट वन इज अ, येस ना, ओव्युलेशन बेसिकली येताना बघायला भेटणार आहे. मेंटेन अँड फॉर्मेशन काय असणार आहे? मेंटेन और काय असणार आहे? फॉर्मेशन ऑफ कॉर्पस लुटियम मेनली मेन्शन करून घेतो. क्लिअर होतंय इथपर्यंत? समजतंय? आता इमॅजिन करा, जर का प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन जास्त झालं, निगेटिव्ह फीडबॅक अँटेरियर पिट्युटरी ग्लँडला जर सिक्रेशन जर जर गेलं, तर मला सांगा इथं एपीएसचं सिक्रेशन होणार का रे बाळांनो? एपीएसचं सिक्रेशन होणार आहे का? नाही. म्हणजे एपीएस जर आलाच नाही तर डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल होणार आहे का? नाही होणार आहे. डेव्हलपमेंट ऑफ फॉलिकल जर झालंच नाही तर मला सांगा इथून इस्ट्रोजन बाहेर पडणार नाही, तो पॉझिटिव्ह फीडबॅक अँटेरियर पिट्युटरीला देणार नाही, त्यामुळे तुमचा LH रिलीज होणार नाही. LH जर का रिलीज झाला नाही तर ओव्युलेशन होणार आहे का? नाही. आणि ओव्युलेशन जर झालंच नाही, ग्राफिन फॉलिकल तुमचा बनलाच नाही, तिथे कॉर्पस लुटियम पण बनणार नाही. कॉर्पस लुटियम जर बनलाच नाही तर प्रोजेस्टेरॉन पण फर्दर रिलीज होणार नाही. हे सगळं मेकॅनिझम काय असणार आहे? स्टॉप होताना बघायला भेटणार आहे. म्हणजे कुठे ना कुठेतरी पहिली गोष्ट म्हणजे काय होतं की ओव्युलेशनला इथं आपण काय केलं की अवॉइड केलेलं आहे राईट ना. समजते का? आतापर्यंत आपण ओव्युलेशन इथं स्टॉप नव्हतं केलेलं. ही पहिली आयडी हार्मोनल बघायला भेटणार विच इज मेनली रिस्पॉन्सिबल फॉर द ओव्युलेशन स्टॉपेज राईट ना. स्टॉप इथं करण्यासाठी मेनली रिस्पॉन्सिबल होता ना बघायला भेटणार आहे. तर मेकॅनिझम पहिलं समजलं, क्लिअर होतंय. आता दुसरी गोष्ट तुम्ही जर डिस्कस करत असाल तर इथं काय असणार आहे? प्रोजेस्टेरॉन तुमचा इथं हाय अमाऊंट मध्ये सिक्रेट होणार आहे. आणि जर का हा प्रोजेस्टेरॉन हाय अमाऊंट मध्ये सिक्रेट जर होत गेला तर डेफिनेटली इथं एक म्युकसचा थिक प्लग लागणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट? प्रोजेस्टेरॉन राईट ना. प्रोजेस्टेरॉन इथं काय असणार आहे? मेनली रिस्पॉन्सिबल असणार आहे. सो इथं काय असणार आहे? थिक म्युकस प्लग. म्युकस प्लग लागताना बघायला भेटणार आहे. सो आता इमॅजिन करा, जर का मेल आणि फिमेल काय करत असतील, कॉप्युलेशन जर केलं तर जे काय स्पेसिफिकली इन्सिमिनेशन असणार आहे ते इन्सिमिनेशन कुठे झालं सांगा? व्हाजिनल कॅव्हिटीमध्ये, सर्वायकल कॅनलमध्ये. पण मला सांगा स्पर्म युटरस मध्ये एंट्री मारू शकतात का आता? नाही मारणार आहे. म्हणजे इथं इन्सिमिनेशन झालं बट काय अवॉइड झालं? फर्टिलायझेशन. पहिल्या केसमध्ये काय करतोय? ओव्युलेशनच आपण स्टॉप करून टाकले. जरी इन केस ओव्युलेशन जरी झालं तर दुसऱ्या केसमध्ये काय स्टॉप करून टाकणार आहे? त्याचं इन्सिमिनेशन जे झालं असणार आहे ते फर्टिलायझेशन स्टॉप करतोय. बट आता इन केस जर का फर्टिलायझेशन झालं तर तिसरं मेकॅनिझम परफॉर्म करून देणार आहे अनसुटेबल राईट ना. युटरस मेक अनसुटेबल फॉर द इम्प्लांटेशन. आता इम्प्लांटेशनला अनसुटेबल कसं केलं जाणार आहे ते प्रॉपर्टी थोडं समजून घ्या, कारण की हे इन्सिडेंट दिलेले आहेत पण त्याच्या मागचं मेकॅनिझम काय असणार ते नाही समजत आहे आपल्याला.
हाऊ कॅन काय असणार आहे आता मला सांगा इन जनरल मध्ये प्रोजेस्टेरॉन जर का स्पेसिफिकली इमॅजिन करा आपण एक फॉर एक्झाम्पल घेऊया त्या फिमेलमध्ये ओव्युलेशन झालेलं आहे ओव्युलेशन झालेलं आहे इवन त्याच्यामध्ये काय झालं फर्टिलायझेशन पण समजा झालं तर मला सांगा इथं जर का प्रोजेस्टेरॉन जर रिलीज होत असेल तर प्रोजेस्टेरॉन मला सांगा त्या प्रेग्नन्सीला मेंटेन करणार आहे का मिसकॅरेज करणार आहे मेंटेन करणार आहे मला सांगा आपण आर्टिफिशियल प्रोजेस्टेरॉन तर दिला नसतील मग जर का प्रोजेस्टेरॉन दिला असता तर प्रेग्नन्सी मेंटेन राहायला पाहिजे होती मग इथं पर्टिक्युलरली प्रेग्नन्सी का बरं राहिली नाही तर याचं रिझन असं पण बनू शकतं काय असणार आहे बघा इन जनरलमध्ये अशा केसेस क्रिएट होतात राईट ना आता इथं महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार आहे मला सांगा ही जी काही बेसिकली आता एंडोमेट्रियम वॉल जस्ट मी तुम्हाला काय करतो की इथं मेनली मेन्शन करून देतो क्लॅरिटी होऊन जाईल इमॅजिन करा आपण जर का इथं स्पेसिफिकली हा युटेरसचा पार्ट जर घेतला राईट ना याची काय एंडोमेट्रियम वॉल आपण इथं मेनली डिस्कस करून घेतो राईट ना ही एंडोमेट्रियम वॉल जर का मला फॉर्म करायची असेल तर डेफिनेटली याच्यावरती कोणाची ऍक्शन झाली पाहिजे इस्ट्रोजनची अरे सर नो फॉलिकलची डेव्हलपमेंट होते का नाही होते मग फॉलिकल डेव्हलप झालं नाही तर इस्ट्रोजन बनणारच नाही मग इस्ट्रोजन जर बनलाच नाही तर मला सांगा त्या पर्टिक्युलरली मेम्ब्रेनला मेंटेन करण्याचा प्रोजेस्टेरॉनचा किती जरी असला तरी तो मेंटेन करू शकत नाही माझं इथं इम्पॉर्टंट एक स्टेटमेंट अंडरस्टँड करून घ्या खूप इम्पॉर्टंट सांगून देतोय प्रोजेस्टेरॉन त्याच मेम्ब्रेनला मेंटेन करतो जी मेम्ब्रेन इस्ट्रोजननं बनवलेली आहे जी मेम्ब्रेन इस्ट्रोजननं बनवलेली नाहीये त्या मेम्ब्रेनला प्रोजेस्टेरॉन मेंटेन करत नाही मग मला सांगा इथं जी मेम्ब्रेन असणार जर का तुमची बनलीच नसेल तर प्रोजेस्टेरॉन तिला प्रेग्नन्सीसाठी मेंटेन करून ठेवू शकतो का नाही करणार आहे मग मला सांगा मेम्ब्रेन जर का इथं मेंटेनच राहिली नाही मेम्ब्रेन जर का इथं प्रॉपर बनलीच नाही तर फर्टिलायझेशन झाल्यानंतर इम्प्लांटेशन होणार का नाही होणार आहे सो अशा पद्धतीने मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार राईट ना सो फोर्थ ऍक्शन जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं टू काय असणार आहे टू मेक अनसुट टू मेक युटरस अनसुटेबल टू मेक बरोबर आहे इथंच घेऊया असं पण मेक युटरस अनसुटेबल फॉर काय असणार आहे इम्प्लांटेशन कळलं मेकॅनिझम काय असणार आहे हा मग हेच म्हणतोय ना ओव्युलेशन जर का ओव्युलेशन इस्ट्रोजनचा हा येतोय बट इन केस जर का त्याच्यामध्ये म्हणतोय जर का पर्टिक्युलरली इथे इस्ट्रोजन राईट ना प्रोजेस्टेरॉनचे लेवल जे झाले आता हे म्हणजे कसं असणार माहिती आहे का की पर्टिक्युलरली प्रत्येक ठिकाणी स्पेसिफिकली असे अजम्पशन्स निघताना बघायला भेटणार किंवा असं काही तुमचे क्वेश्चन बनताना बघायला भेटणार सर तुम्ही म्हणता की स्पेसिफिकली इथं फर्टिलायझेशन झालेलं आहे म्हणजे नक्कीच इस्ट्रोजन निघालेलं असणार आहे राईट ना बट या केसेसमध्ये कसं असणार आहे माहिती आहे का की कशा प्रकारे एक हार्मोनचं मेकॅनिझम अवॉइड करू शकतो ते हे तुम्हाला मेनली मेन्शन करून दिले तुम्ही जर का ती फर्टिलायझेशनची कन्सेप्ट जर कन्सिडरच केली नाही तर प्रोजेस्टेरॉन कशा प्रकारे मेकॅनिझम करतो ते तुम्हाला बघायला भेटणार आहे समजतं याच्यामध्ये फर्टिलायझेशन तर काय होण्याचा संबंधच येणार नाही तिकडं का इथं फॉलिकल डेव्हलपच झालं नाही ओव्युलेशन झालेलंच नाही मग इथं बेसिकली फर्टिलायझेशन होण्याचा संबंधच येत नाही बट मी काय म्हणतोय की स्पेसिफिकली इम्प्लांटेशन अवॉइड करण्यासाठी हार्मोनचं मेकॅनिझम कसं असं ते सांगितलेलं आहे अंडरस्टँड होतंय तर हे मेकॅनिझम फक्त माहित असायला पाहिजे की कशा प्रकारे हा अवॉइड करू शकतो माझं याच्यामध्ये त्यासाठीच मी म्हटलं हे तुम्हाला बेसिकली समजून घेण्यासाठी गरजेचं आहे इथं जे इम्पॉर्टंट स्टेटमेंट काय सांगितलं इस्ट्रोजननं जी वॉल एंडोमेट्री बनवले तिलाच मेंटेनन्स कोणाचा असणार आहे प्रोजेस्टेरॉनचा बाकी एंडोमेट्रियम जर का बनलीच नसेल तर कितीही प्रोजेस्टेरॉन करा आणि तिथं कितीही तुम्ही बेसिकली काय करा माहिती का फर्टिलायझेशन होऊ द्या काही होऊ द्यात कसं होऊ द्यात ते इम्प्लांटेशन तुमचं होतच नाहीये इथं मेनली मेन्शन केलं जातं हार्मोनची ऍक्शन फक्त अंडरस्टँड करून घ्या की कशा प्रकारे ऍक्शन करतो हा मेन्स्ट्रुएशनच्या या केसमध्ये कसं असणार आहे माहिती आहे का की पर्टिक्युलर या फिमेलमध्ये जर डिस्कस करायला गेलं तर हार्मोनची लेवल आपण काय करतो की हाय लेवल आहे ते डिस्कस करून घेतलेले आता पहिली गोष्ट म्हणजे ओव्युलेशन जर का झालंच नाही तर मेन्स्ट्रुएशनचा संबंधच येणार नाही राईट ना फर्टिलायझेशन झालंच नाही राईट ना याच्यामध्ये फर्टिलायझेशन होण्यासाठी ओव्युलेशन पहिल्यांदा व्हायला पाहिजे ते होतच नाही ना फॉलिकलची डेव्हलपमेंट होतं त्यामुळे मेन्स्ट्रुएशन यांच्यामध्ये तुम्हाला बघायलाच भेटणार नाही क्लिअर होतंय मेन्स्ट्रुएशनचा इथं काही रोल आहे त्यांना बघायला भेटणार नाहीये जोपर्यंत बेसिकली इम्प्लांट केले असणार तोपर्यंत मेन्स्ट्रुएशनचा काही संबंध येत नाही क्लिअर आहे सो मेकॅनिझम काय केलं की आपण यांच्यामध्ये मेनली डिस्कस करून घेतले दिज आर दी फ्यू एक्झाम्पल्स ऑफ काय असणार आयोडीज विच आर इन्क्लुडेड इन टू द एनसीआरटी फर्स्ट वन इज अ नॉन मेडिकेटेड सेकंड वन इज अ कॉपर रिलिझिंग अँड थर्ड वन इज अ एस हार्मोन रिलिझिंग क्लिअर होतं इथपर्यंत नाव तर नेक्स्ट वन काय असणार आहे तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिलायच नव्हती बट काय असणार आहे आयपीएल म्हणून राईट ना हा 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 एक मिनिट आता यांच्यामध्ये तुम्हाला मेनली मेन्शन करायचं बरं केलं आठवं केलंस बघा याच्यामध्ये काय असणार आहे फर्स्ट ऑफ ऑल नॉन मेडिकेटेडला आपण म्हणतो फर्स्ट जनरेशन राईट ना फर्स्ट जनरेशन सेकंड कॉपर रिलिझिंग जे असतात ना बाळांनो सेकंड जनरेशनचे त्यांना बघायला भेटणार आहेत राईट आणि हा जो असणार तो काय असणार थर्ड जनरेशनचा मेनली मेन्शन केला जातो याचं मिनिंग काय बनतं
बघा आपण तीन टाइम पिरियड घेऊया, तुम्हाला अंडरस्टँड होऊन जाईल. आपण याच्या अगोदरचं जर का डिस्कस करायचं म्हटलं तर 1950 to 1975 जर का डिस्कस केलं और वन पासून जर घेतलं तर 25 इयर्स होऊन जातील. 76 टू काय असणार आहे समजा 2000 पर्यंत जर घेतलं तर हे काय असणार आहे तुमचे 25 इयर्स त्यांना बघायला भेटणार आहेत. आणि 2000 पासून काय असणार 2025 पर्यंत जर घेतलं तर 3 जनरेशन आपण ते डिस्कस करून घेऊया. राईट. सो तुम्हाला काय वाटतं की जे फर्स्ट जनरेशन असणार आहे इथं कोणत्याही सेक्टरमध्ये घ्या तुम्ही, बेसिकली मेडिकल फील्ड घ्या, इंजिनिअरिंग फील्ड घ्या, अदर कोणती फील्ड घ्या, तर डेव्हलपमेंट कमी होते का जास्त होते? प्रिमिटिव्ह थिंग्स अवेलेबल असणार आहेत, प्रिमिटिव्ह बेसिकली डेव्हलपमेंट असणार आहे, जे काय अवेलेबल आहे त्यानुसार बेसिकली मेकॅनिझम अंडरस्टँड करून त्यांनी काय केलं की अशा टाईपचे कॉन्ट्रासेप्टिव्ह बनवलेत की जे कॉन्ट्रासेप्टिव्ह कुठे ना कुठेतरी काय करतील की जेव्हा बर्थ कंट्रोलला कंट्रोल करतील. मग त्यांना बेसिकली आयोडीज मध्ये हार्मोनचं मेकॅनिझम कसं होतं, कॉपरचं मेकॅनिझम कसं होतं माहितीच नव्हतं. म्हणून त्यांनी जस्ट काय केलं, एक पर्टिक्युलरली काय टाकून घेतला, लिप्स लूप. सो लिप्स लूप मध्ये कोणत्या टाईपचं बेसिकली काय नव्हतं आपलं, पर्टिक्युलरली मेडिसिन आहेच नाही, नॉन मेडिकेटेड, एक जस्ट इनर फॉर्म मध्ये यूज केला, सिम्पल फॉर्म मध्ये. बट मला सांगा जसा तुमचा बेसिकली टाइम पिरियड निघून गेलेला आहे त्यानंतर डेव्हलपमेंट व्हायला लागलेली, राईट ना, आयडेंटिफिकेशन व्हायला लागलं. सो नेक्स्ट 75 टू काय असणार 2000 मध्ये कुठे ना कुठेतरी यांना इन्व्हेंटमेंट असं समजलं असणार की बाबा कॉपर जर का मी युज केला तर स्पर्मची मोटिलिटी स्टॉप होते. चला आपण काय करूया, कॉपर कंटेनिंग असणार आयोडीज बनवूया. तर तो टाइम पिरियड त्यांना बघायला भेटणार आहे. प्रेझेंट मोमेंटला काय आलं तुम्हाला, येस लास्ट 25 इयर्स मध्ये आपण कोणती म्हणली, हार्मोन रिलीजिंग. कारण की हार्मोनचं पण मेकॅनिझम त्याच्यामध्ये आपल्याला आयडेंटिफाय झालं सायंटिस्टना, बाबा आपण अशा पद्धतीने मेकॅनिझम परफॉर्म करू शकतो, चलो लेट्स ट्राय दिस. म्हणून त्यांनी काय केलं की थर्ड जनरेशन मध्ये ऍडव्हान्समेंट जितकी जास्त तितकं हायेस्ट जनरेशनचं काय असणार मेडिसिन भेटणार आहे, असं त्याच्यामध्ये मेनली मेन्शन केलं. समजतंय, डिपेंडिंग अपॉन द काय असणार डेव्हलपमेंट वी युज फर्स्ट सेकंड अँड थर्ड जनरेशन, राईट ना, हे मेनली मेन्शन करून दिले. सो आपल्याला आता त्यांनी पण अवेलेबल आहेत. वॉटेवर तुम्हाला जी फेवरेबल होती तुम्ही युटिलाइज करू शकता. आता याच्यामध्ये हार्मोनल जे असणार आहे ना ती कशी आहे माहिती आहे का, की बेसिकली यूज करू शकतो, त्यात काय प्रॉब्लेम नाहीये. बट त्याच्यामध्ये कसं असणार आहे की इम्बॅलन्स होताना बघायला भेटणार आहे कशामध्ये, मेन्स्ट्रुएशन मध्ये. हार्मोनल चेंजेस होते ना आपल्या बॉडीमध्ये, तर त्याच्यामध्ये रिझन बनताना बघायला भेटणार आहे, दॅट्स इट. एनिथिंग एल्स? ऑब्विसली साईड इफेक्ट आहेत ना याचे. मेस्ट्रोसायकल इम्बॅलन्स होताना बघायला भेटणार आहे. समटाइम जर काही कंटिन्युअस जर राहिली तर तुम्हाला नॉशिया, त्यानंतर काय असणार तुम्हाला थोडंसं म्हणजे वॉमिटिंग टाईप बेसिकली काय असणार असे फिलिंग्स येताना बघायला भेटणार आहेत सुरुवातीच्या टाइम पिरियडमध्ये, राईट ना. देन त्यानंतर काय असणार जर फिक्स झाली तर त्यानंतर इतके काही साईड इफेक्ट होत नाहीयेत. बट महत्वाची गोष्ट म्हणजे समजून घ्या, तुम्ही ऑलवेज काय करता की कोणतं ना कोणतं तरी आयोडीज इनसाइड द युटरस मध्ये आतमध्ये टाकत चाललेलं आहे. आणि इथं आयोडीज जे असणार आहे त्यांच्यामध्ये बेसिकली काय असणार आहे, तुम्ही काय असणार आहे आयन्स स्पेशली काय लोडेड करून टाकताय, हार्मोन लोडेड करताय. और इव्हन काय असणार समजा ह्या ज्या बेसिकली प्लास्टिकच्या रबरच्या बेसिकली आपण काय करतोय आयडीच्या यूज करतोय, त्या समटाइम बेसिकली जर का तुमच्या एंडोमेट्रियम वॉलला जर का टिअर केलं, इश्यूज होताना बघायला भेटणार आहेत. राईट ना, हे प्रॉब्लेम होऊ शकतात की त्याच्यामध्ये एंडोमेट्रियम वॉल जर का क्रॅश जरी झाली जरा जरी, तरी ती जर का जखम इंजुरी जर का रिकवर झाली नाही तर इंटरनल बेसिकली इन्फ्लामेशन वाढत जाऊ शकतं, राईट ना. इंजुरीजमुळे पस फॉर्मेशन होऊ शकतं आणि देन त्यानंतर युटरस मे बी परमनंटली डॅमेज होऊ शकतं. म्हणून यासाठी खूप एक्सपर्टीज गरजेचे आहे आयुर्वेद बेसिकली इम्प्लांट करण्यासाठी, राईट ना. सो आता बेसिकली सगळ्या टेक्निकल म्हणजे असणारे मॉडर्न टेक्नॉलॉजीज बेसिकली अवेलेबल आहेत. सो आपण त्यांचा प्रॉपर युटिलाइज करू शकतो, ते नाहीच नाही. बट इन जनरल मध्ये काय असणार आहे, यांचे ड्रॉबॅक्स पण काही ठिकाणी बघायला भेटणार आहेत. क्लिअर आहेत? नाही होत नाही तर मग काहीच. कॉयटसच्या टायमिंग मध्ये मला सांगा, कॉयटस कुठपर्यंत होतोय? कॉयटस हा वजनल कॅनल और बेसिकली काय असणार आहे, सर्व्हिकल कॅनल पर्यंतच आहे. युटरस पर्यंत बेसिकली काय संबंध येत नाही, युटरस पर्यंत काय संबंध येत नाही याच्यामध्ये, राईट ना. युटरस पर्यंत ते जातच नाही. पेनिसचा जो रिजन असणार आहे तो जस्ट काय असणार आहे तुमचा बेसिकली वजनल रिजन और कॅनल पर्यंतच मेनली मेन्शन केला जाणार आहे. ओके. हा, दोन्ही एकत्र बेसिकली टाकले तर डेफिनेटली हे बघा, इन जनरल मध्ये तर आपण असं युटिलाइज नाही करत आहे. बट जर का टाकले तर डेफिनेटली याच्यामध्ये कॉन्ट्रासेप्शन थोडं इम्प्रूव्ह होताना बघायला भेटणार आहे आणखीन. हा, बट इतका धिंगाणा घालायची गरज नाही असं मला तरी वाटतं, राईट ना, एकावरती काम होऊन जाईल ना, असे होऊ शकतात ना. हा हा, रिॲक्शन तर ऑब्विसली बेसिकली आयन्सचे आणि बेसिकली काय असणार तुमचे हार्मोन त्यांचे रिॲक्शन होताना बघायला भेटणार आहेत ना. अरे याचे खूप सारे मिथ्स वगैरे खतरनाक खतरनाक लेवलचे येताना बघायला भेटणार आहेत, राईट ना. सो हे तर ठीक आहे, हे त्यानं एक कॉन्ट्रासेप्टिव्ह पर्यंत डबल बेसिकली काय सांगितलं माहितीये का, की पर्टिक्युलरली एक्झाम्पल दिले, राईट ना. आता तुमच्यामध्ये आणि तुमच्या बॅचमध्ये एका बॅचमध्ये डिफरन्स आहे बरं का.
एक बॅच मध्ये डिफरन्स आहे. तर तुमच्या अगोदरची जी बॅच होती त्यांच्यामध्ये तर बेसिकली खतरनाक खतरनाकचे म्हणजे पर्सनल लेवल बेसिकली आता ते इथे नाहीत म्हणून सांगून देतो बरं का. पर्सनल लेवलला इतके खतरनाक खतरनाक डाऊट्स घेऊन यायचे की बास रे बस. सर डबल कंडोम युज केला तर काय प्रॉब्लेम आहे का? राईट ना. असले बेसिकली तुम्ही म्हणता ना सर की पर्टिक्युलरली कॉन्डोम जरी युज केला तर त्याच्यामध्ये पण 1% तरी काय असणार इश्यू क्रिएट होऊ शकतो. म्हटलं हा म्हटलं काय सर काय एक प्रॉब्लेम काय होऊ शकतो म्हटलं कधी समटाइम टेअर पण होऊ शकतो ब्रेक पण होऊ शकतो. रफली जर का कॉयटस चालू असेल तर डेफिनेटली तिथे काय होणार ब्रेक होऊ शकतो. आणि ब्रेक जर झाला आणि जर का त्याच्यामध्ये इजॅक्युलेशन जर झालं तर लागलं धप्पा असं होऊ शकतं. राईट ना. मग या बाबाचं बेसिकली सोल्युशन काय माहितीये का सर डबल यूज करू टेन्शनच नाही राईट ना. म्हटलं बरं बाबा तू डबल यूज कर. मला नको सांगूस म्हटलं राईट ना. सो त्या कंडिशन्स मध्ये अशी सिच्युएशन येताना बघायला भेटणार आहेत. हा म्हणजे कसं आहे माहिती आहे का किती केअर घ्यायला पाहिजे तो किती केअरफुल बेसिकली या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही समजू शकता राईट ना. सो अशा केसेस बनू शकतात. क्लिअर आहेत? हा हा बोला काय म्हणायचंय. हा काय म्हणायचंय. हा मग तुला काय म्हणायचंय. तुला त्याने सांगितलं का. मग तू विचार की तू सांग. हा हा नाही 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 याच्यामध्ये कसं आहे माहितीये का की तो थ्रेड बस एक सिंपल साधा थ्रेड आहे कॉटनचा थ्रेड आहे. त्याच्यामध्ये आहे ना इन जनरल मध्ये काय होत नाही माहितीये का की हे बघा इन जनरल मध्ये कसल्या प्रकारचा काही इश्यू क्रिएट होत नाही असं जर का जर होत असेल थ्रेड आहे मग त्यामुळे कॉटेस करताना प्रॉब्लेम इश्यू वगैरे क्रिएट होऊ शकतो. सो अशा सिच्युएशन मध्ये मग त्या बेसिकली ह्या आयडीचा युजच केला नसता ना. अंडरस्टँड होते का. मेजॉरिटी लेवलला काय असणार आयडीज यूज केल्या जातात आणि त्याच्यामध्ये इश्यू जनरली काय जास्त होत नाहीये. थ्रेड इतका बेसिकली बाहेर येताना बघायला भेटणार व्हेजिनल कॅव्हिटीमध्ये ज्यावेळी काय असणार आहे ती फिमेल एक्सपिरियन्स करू शकते की तो वेस म्हणजे प्रॉपर तो म्हणजे फिक्स झालाय की नाही. चेकआउट करण्यासाठी तेवढा थ्रेड राहतो नाहीच नाही आणि त्याची ऍक्च्युली तुम्ही ज्यावेळी आयडीज बघाल ना त्याची सायझेस एक लार्ज इन साईजची बघायला भेटणार आहे राईट ना. थोडीशी कसं असणार आहे इच अँड एव्हरी फिमेलची जर वजनल कॅनल बघितला वजनल ट्रॅक असणार आहे किंवा सर्वायकल कॅनल असणार आहे युटरची साईज म्हणजे सेम नसणार आहे. प्रत्येकाच्या मध्ये व्हेरिएशन येताना बघायला भेटणार आहे. सो डिपेंडिंग अपॉन द साईज ऑफ काय असणार युटरस आणि सर्वायकल कॅनल त्यानुसार ते फिक्स केले जातात आणि थ्रेड बाहेर ठेवला जातो थोडासा की जेणेकरून नेक्स्ट टाइम जर का त्यांना रिमूव्ह करायचे असेल तर त्या केसमध्ये इझिली ते रिमूव्ह करू शकतात. ओके. हम्म. हा रिलायबल जनरली घ्यायचं म्हटलं तर इंडियामध्ये मोस्ट पॉप्युलर हेच आहेत बघा आयोडीज इंट्रायुटरन डिव्हायसेस. आयपीएल जे मेनली मेन्शन करून दिलेत ना ते कशात माहिती आहे का त्यांचा एकदम खतरनाक लेवलचा आणि काय माहिती आहे का की बेसिकली हे काय म्हणतात ऍडव्हर्स इफेक्ट आहेत. हा त्याच्यामधले एक एक रिलायबल कोणते असणार आहे माहिती आहे का सहेली. हा बट मोस्ट पॉप्युलर जे म्हटलेलं आहे तुम्हाला मोस्ट पॉप्युलर रिलायबल बेसिकली आयपीएल मध्ये जाऊ शकतो. बट मोस्ट पॉप्युलर जे मोस्ट ऑफ द चान्सेस युज केले जातात त्यांच्याकडेच येतात मला. रिलायबल मध्ये ओरल पिल्स घेऊ शकतो इझिली तर आहे. कुठं बेसिकली करायचं आहे बट तुम्हाला सांगून देतो त्यांच्यामध्ये पण कसं आहे माहिती आहे का की ज्या ह्या बेसिकली आयडीज असणार आहेत त्या आयडीजचा बेसिकली लॉंग लास्टिंग टाइम पिरियड नसतो 6 महिन्यासाठी 1 वर्षासाठी 1.5 वर्षासाठी ह्या बेसिकली आयडीज यूज करू शकतो. बट या केसमध्ये फर्दरच्या ओरल पिल असणार आहे त्या ओरल पिलची पण बेसिकली काय असणार आहे तुम्हाला जी रिलायबिलिटी असणार आहे किंवा बेसिकली आपण यूज जे करू शकतो त्यांचा पण एक शॉर्ट टाइम पिरियड मध्येच येणार आहे त्या कोणत्या असणार ते आपण डिस्कस करून घेऊया. हा मायक्रोप्लास्टिक इन जनरलमध्ये अशी काही कंडिशन नाही त्यांना त्यांची एक्सपायरी डेट पूर्णपणे ते डिसाईड करूनच तसे टाकले जातात. राईट ना ते डिपेंडिंग करते त्याच्यामध्ये. बघा आता इथे जे आयपीएल मेनली मेन्शन केलेत बघा काय असणार आहे आय पिल्स राईट ना आय पिल्स और कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मेनली मेन्शन करतो ओसीपी आपण यांना म्हणतो काय म्हणणार आहे ओसीपी ऑरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. ओय बस 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 लक्ष द्या इकडे. दोन टाईपच्या येताना बघायला भेटणार आहेत. एक तर काय असणार आहे स्टेरॉइडल और दुसरी कोणती असणार आहे नॉन स्टेरॉइडल. समजून घ्या यांचं जितकं तुम्ही चांगलं मेकॅनिझम समजून घ्याल तेवढं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे एक्झामवरती क्वेश्चन यांचे काय असणार थांबा आता. याच्यावरती जे क्वेश्चन असणार आहे ते तुम्हाला डेफिनेटली सॉल्व्ह करण्यासाठी मदत होऊन जाईल त्यामुळे काय दिलं जाणार आहे कसं दिलं जाणार आहे नीट समजून घ्या. स्टोरॉइडल मध्ये बेसिकली जर सांगायचं म्हटलं ना बाळून तर दोन टाईपच्या बेसिकली येताना बघायला भेटणार आहेत कॉम्बिनेशन मध्ये असतात. एक जर का बेसिक लेवलला डिस्कस करायचे म्हणते तर एक असणार आहे कॉम्बिनेशन असतं प्रोजेस्टेरॉन प्लस काय असणार आहे इस्ट्रोजन. हा एक तुम्हाला बेसिकली डोस दिला जातो. आणि दुसरा जो टाईप बघायला भेटणार आहे तो कोणता असणार आहे बाळांनो ओनली प्रोजेस्टेरॉन येताना बघायला भेटणार आहे. ओके. आता मेकॅनिझम काय असणार आहे कसं असणार आहे थोडंसं आपण यांच्यामध्ये काय करतो की डिस्कस करून घेतोय राईट ना हे तुम्हाला क्लॅरिटी येऊन जाईल. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनच्या कॉम्बिनेशन मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर मला डी
मला डी नावाची किंवा मला एम नावाच्या बेसिकला आपण घेतो, गव्हर्नमेंटमध्ये अवेलेबल असतात, तुम्ही इझिली घेऊ शकता. ह्यांचा जो डोस असणार तो 21 डेज पर्यंत जाताना बघायला भेटणार आहे. आणि इकडे एक प्रोजेस्टेरॉन मध्ये काय असणार आहे, ओनली प्रोजेस्टेरॉन. तर मिनी पिल्स बेसिकली यूज केली जाते. मिनी पिल्स बेसिकली काय केले की यूज करताना बघायला भेटणार आहेत. राईट ना, मिनी पिल्स असतात. सो याच्यामध्ये मेकॅनिझम काय असणार आहे नीट समजून घ्या. इथं पर्टिक्युलर प्रोजेस्टेरॉन इस्ट्रोजनच्या कॉम्बिनेशन मध्ये जर डिस्कस करायचं म्हटलं तर काय केलं जातं बघा. इथे तुम्हाला मेकॅनिझम दिले, एनसीईआरटीने खूप क्लिअरली इन्क्लूड करून दिलेला आहे. एनसीईआरटीचे स्टेटमेंट आपण नंतर बघणार आहोत, पण पहिल्यांदा मेकॅनिझम काय केलं नाही ते समजून घ्या. इथं या माला डी माला एम एम ची जी बेसिकली काय असणार आहे ना, एक स्ट्रीप अशी बेसिकली काय करते गायनाकोलॉजिस्ट तुम्हाला सजेस्ट करते. राईट ना, अशी एक स्ट्रीप असते, सगळ्या स्टेरॉइडल आहेत. राईट ना. तर यांच्यामध्ये जे टॅबलेटचा नंबर जो असणार आहे तो कसा बघायला भेटणार आहे, एस्पेशली तुम्हाला 21 डेज साठी दिले जाणार आहेत. म्हणजे किती वीक होणार आहे सांगा, 3 वीक्स येतील. राईट ना. सो बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. राईट ना. ही कंडिशन तुम्ही त्याच्यामध्ये मेनली डिस्कस करू शकता. हा दुसरा झाला याच्यामध्ये डोस, आणि हा तिसरा डोस झाला याच्यामध्ये. क्लिअर होतंय. 21 दिवसांच्या एक असणारे टॅबलेट असणार आहेत. आणि या केसमध्ये जर स्ट्रीप तुम्ही कधी पाहिले का नाही आय डोंट नो, बट मी तुम्हाला स्पेशली सांगून देतो. अजून याच्यामध्ये काय असते बाळांनो, या पर्टिक्युलर टॅबच्या 7 गोळ्या अजून असतात. काय असणार आहेत, कसं असणार आहेत, नीट समजून घ्या. क्वेश्चन तुमचा याच्यामध्ये मिस होऊ शकतो. दाखवलं होतं ना तुम्हाला, हा ऍड्स मध्ये आपण डिस्कस केलं, बघितलेले आहेत. सो बघा याच्यामध्ये काय केले जाणार आहेत. टोटल जर का बेसिकली या ज्या वरती पिल्स असणार आहेत त्या कोणत्या असणार आहे, स्टिरॉइडल, एस्पेशली प्रोजेस्टेरॉन प्लस काय असणार आहे, इस्ट्रोजनच्या तुम्हाला इथे त्यांना बघायला भेटणार आहेत. 21 पिल्स असतात बाळांनो याच्यामध्ये. किती 21 पिल्स असणार आहेत. ह्याच्या 7 पिल्स बघायला भेटणार आहेत. 7 पिल्स आर आयन. राईट ना, आयनच्या बेसिकली तुम्हाला त्यांना बघायला भेटणार आहेत. आयनचे असतात. राईट ना, एफई हे दिलं जातं. आता काय केलं जाणार आहे समजा, मेनली मेन्शन करू शकतो. एखादी फिमेल जर असणार आहे, 1 जानेवारी पासून जर का तिला पर्टिक्युलर काय चालू झाली, मेन्स्ट्रुएशन जर आले, तर मेन्स्ट्रुएशन आल्यानंतर विदिन काय असणार 2 to 3 डेज मध्ये काय करायला पाहिजे की तिला स्पेसिफिकली ही काय घ्यायला पाहिजे, टॅबलेट घेणं गरजेची आहे. समजतं तुम्हाला यांच्यामध्ये काय असणार आहे. आता डे वाईज जर आपण गेलो तर समजून घ्या. 1 जानेवारीला, राईट ना, 1 जानेवारीला समजा त्याची काय झाली, मेन्स्ट्रुएशन जर आले असेल, तर इन जनरल मध्ये गायनेकोलॉजिस्ट इमिजिएटली काय करतात की नेक्स्ट डे पासून तुम्ही चालू करायला पाहिजे. म्हणजे 2 जानेवारी पासून काय करायला पाहिजे बाळांनो, याच्यामध्ये स्पेसिफिकली पिल्स चालू करायला पाहिजे. राईट ना. मग इथं तिनं फर्स्ट पिल घेतली. आता हे कधीपर्यंत घ्यायचे, अप टू 21 डेज. काय असणार आहे, 21 डेज. मग मला सांगा, ऑलमोस्ट 28 डेला जानेवारीला काय होणार मला सांगा, स्ट्रीप संपून जाईल. अरे सॉर, बरोबर आहे ना. तिने कंटिन्युअस घेतलेली आहे. याच्यामध्ये एक जरी मिस जर झाली तर समजून घ्या याच्यामध्ये खेळ सगळा खतरनाक लेवलचा होणार आहे. प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस जास्त असते. त्यामुळे एक दिवस पण मिस नाही करायचा आहे. जनरली तुम्ही बघता, तुम्हाला जर का 7 दिवसांचा डोस असेल तर मला वाटत नाही तुम्ही 7 दिवस गोळ्या घेत असाल म्हणून. राईट ना. सकाळची गेली तर रात्रीची विसरत्या, रात्रीची येते सकाळची विसरत्या, दुपारचं तर माहितच नसते आम्हाला घ्यायची असते म्हणून. राईट ना. अशा बेसिकली घोळ होताना बघायला भेटणार. डॉक्टर तुम्हाला 3 टाइम देतात, बट बेसिकली ते होतच नाहीये. राईट ना. 2-3 दिवस घेतलं, बरं वाटलं, दिलं, विषय सोडून. बट इथं तसं नाही. म्हणजे आजची घेतली, उद्याच नाही, उद्या 2 गोळ्या घेऊ, मज्जा मज्जा. सजा भेटेल चांगली, त्यामुळे डबल डबल घेऊ शकत नाही. एक सिंगल बेसिकली डे वाईज दिलेत. टायमर लावायचा. समजते का, सकाळी 9 वाजेपर्यंत सगळीच उठलेले असते. राईट ना. 9 वाजता एक बेसिकली ब्रेकफास्ट झाला की इमिजिएटली पहिली गोळी घेऊन टाकायची, नाहीतर रात्री झोपण्याच्या अगोदर तरी एक गोळी घेणं गरजेचं आहे. हे कंपल्सरी आहे. आता जर का अशा गोळ्या घेऊन जर का तुम्ही घेत असाल तर रेग्युलरली 21 डेज पर्यंत काय सिच्युएशन होती थोडं नीट समजून घ्या. फिमेलच्या बॉडीमध्ये आर्टिफिशियली इस्ट्रोजनची लेवल वाढत चाललेली, आर्टिफिशियली प्रोजेस्टेरॉनची लेवल वाढत चाललेली. जर का एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन हाय लेवलला जर होत असेल तर मला सांगा इनहिबिट कोणाला करतायत, एलएच आणि एफएसएच ला. जर एलएच आणि एफएसएच जर का रिड्यूस जर झाले तर सांगा या फिमेल मध्ये ओव्युलेशन होणार का, नाही होणार आहे. ओव्युलेशनची केस असणार आहे ती होतानाच बघायला भेटणार नाही. आणि एंडोमेट्रियम वॉल जबरदस्तीनं बनवली जाते आणि तिला मेंटेन केली जाते. राईट ना. एंडोमेट्रियम वॉल मध्ये इस्ट्रोजनचं हे फंक्शन असते. तिकडे ओव्युलेशन हो न हो डझंट मॅटर, हा रिलीज झाला की एक मात्र काम करणार काय, एंडोमेट्रियम वॉल बनवायची. देन नंतर प्रोजेस्टेरॉन तिकडे बेसिकली एंडोमेट्रियम वॉल जोपर्यंत आहे, राईट ना, तोपर्यंत जर का तुम्ही आता बघा इन जनरल मध्ये आपण काय बघतो, जर का कॉर्पस लुटियम नॅचरली जर का डिजनरेट जर झालं तर त्यानंतर बेसिकली काय रिलीज करत नाही, प्रोजेस्टेरॉन. त्यामुळे त्याचं काम काय असणार आहे, फर्दर तुमचं डिक्लाइन होताना बघायला भेटणार आहे. बट इथं आर्टिफिशियली तुम्ही प्रोजेस्टेरॉन देता तर डेफिनेटली जोपर्यंत प्रोजेस्टेरॉन येतोय तोपर्यंत मेम्ब्रेन तुमचे मेंटेन राहणार आहे. राईट ना. म्हणजे ते काय असणार, मेम्ब्रेन ऍज इट इज मेंटेन राहत राहिलेले. बट देन त्यानंतर ना 21 डेजला जशा तुमच्या गोळ्या सगळ्या संपून जातील, राईट ना, इकडे एक 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 बेसिकली काय असणार आहे, संपत चालेत संपत चालेत. अशा ज्यावेळी संपत जाणार गोळ्या सगळ्या संपल्या समजा,
राईट ना. तर अल्टिमेटली एक दिवस 28 डेजला ज्यावेळी लास्ट गोळी ती बेसिकली फिमेल खाणार आहे, त्यावेळी मला सांगा अल्टिमेटली 29 जानेवारी येताना बघायला भेटणार आहे इथं. यानंतर ना तिनं कोणतीही बेसिकली स्टेरॉइडल टॅबलेट घ्यायची नाहीये. राईट ना. स्टेरॉइड जर का टॅबलेट घेत नसेल तर मला सांगा या सगळ्या दिवसांमध्ये इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनची लेवल हाय पीक लेवल गेला होता, एकदम पीक लेवलला गेला होता. आता मला सांगा सडनली सडनली काय होणार की बेसिकली त्या फिमेलमध्ये इस्ट्रोजन प्लस प्रोजेस्टेरॉनची यांची लेवल डाऊन होताना बघायला भेटणार आहे. जसा डाऊन होताना बघायला भेटणार आहे इमिजिएटली त्या फिमेलमध्ये काय यायला चालू होणार आहे, मेन्स्ट्रुएशन. समजतंय? इमिजिएटली काय असणार आहे, मेन्स्ट्रुएशन येणार. इट मे बी काय असणार आहे 29, 30 और 31 जान पर्यंत येऊन जातील. राईट ना. इथून त्यांचे काय असणार आहे चालू होताना बघायला भेटणार आहे. तर तिला 7 दिवसात मे बी कधी पण येऊ शकते. समजा 7 दिवस पण तिला मेन्स्ट्रुएशन नाही आलं तर 7 दिवस तिने गोळी कंटिन्युअसली कोणती घ्यायची, आयनची टॅबलेट घ्यायचे. बिकॉज ऑफ व्हॉट, इथं जर का ब्लिडिंग जर झालं तर डेफिनेटली फिमेल मधून काय असणार आहे, हिमोग्लोबिन जाताना बघायला भेटणार. हिमोग्लोबिन गेलं म्हणजे काय गेलं, आयन गेला, हिम मोलिक्यूल जाताना बघायला भेटणार आहे. त्या फिमेलला या केसमध्ये आयनची डिफिशियन्सी होऊ शकते. त्यामुळे जनरली बघता मेस्टर पिरियडमध्ये ज्या फिमेलला ज्या गर्लला बेसिकली काय होतं, हेवी पिरियड्स होतात, तिला जनरल डिफिशियन्सी कोणाची येते, एचबीची. राईट ना. एचबीचा बेसिकली त्यांच्यामध्ये हा मेन इश्यू क्रिएट होताना बघायला भेटणार आहे. सुरुवातीच्या काळामध्ये हा प्रॉब्लेम होतो. सो त्यांना डॉक्टर सजेस्ट करतात काय, एचबी टॅबलेट्स, हिमोग्लोबिनच्या सॉरी आयनच्या टॅबलेट्स त्यांना काय केलं जाईल की सजेस्ट करताना बघायला भेटणार आहे. सो अशी पण आर्टिफिशियल आपण ही सगळी प्रोसेस परफॉर्म करून जर फिमेलला काय केली जाणार आहे, आयनची टॅबलेट इथं सजेस्ट केली जाते. म्हणजे ती कंटिन्युअस घेणार आहे. आता आता जोपर्यंत तिला प्रेग्नन्सी नको आहे तोपर्यंत तिनं बेसिकली खेळ चालू ठेवायचा आहे. खेळ चालू ठेवायचा आहे. राईट ना. 3 महिने, 4 महिने, 6 महिने, 1 वर्ष नको आहे तोपर्यंत बेसिकली रेग्युलरली गोळ्या खात राहायचं. आता इमॅजिन करा, जर का असा एखादा पर्सन जर का रेग्युलरली गोळ्या जर खात असतं त्याचं वेट गेन होतं का नाही? ऑब्विसली होणार आहे. डेफिनेटली होणार आहे. लिटल बिट अमाऊंट मध्ये काय असणार आहे, वेट गेन होताना बघायला भेटणार आहे. बट जर काही त्या गोळ्या जर घेतल्या नाहीत आणि कॉयटस विदाउट एनी कॉन्ट्रासेप्शन जर झाला तर डेफिनेटली काय राहणार आहे, प्रेग्नन्सी. आणि अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आपण कुठे घेऊन जातो, अबॉर्शनला. मग अबॉर्शन झाल्यानंतर जी बॉडीची वाट लागणार आहे त्यापेक्षा हे बरं आहे ना थोडंसं वेट वाढलेलं. ब्रेकच होते ना, ऑब्विसली ब्रेक होते. आता तुम्ही याच्यामध्ये काय केलं, आर्टिफिशियली सगळी प्रोसेस करताय. आता फर्दर या केसमध्ये कधी ना कधीतरी त्याला काय येणार आहे, परत मेन्स्ट्रुएशन येणार आहे. आणि ते मेन्स्ट्रुएशन सिंपल असणार आहे का, हेवी ब्लिडिंग होताना बघायला भेटणार आहे. सडनली बेसिकली ब्रेकडाऊन झालं तर हेवी ब्लिडिंग होण्याचे चान्सेस जास्त असतं त्याच्यामध्ये. राईट ना. आता इमॅजिन करा, आपण इथं काय करूया की स्पेसिफिकली 29 पर्यंत काय झाला की इथं चालू केला 29, 30, 31. आता फेब्रुवारी चालू झाला, 1, 2, 3, 4. राईट. क्लिअर होतंय. त्या फिमेलनं जस्ट इमॅजिन करा काय केलं माहितीये का, की स्पेसिफिकली 29ला टॅब म्हणजे काय केलं की आयनची टॅबलेट घेतली. इतर पण घेतली नाही, इतर पण घेतली. 3 दिवस तिने टॅबलेट घेतल्या. 3 दिवसानंतर तिला मेन्स्ट्रुएशन जर आलं, मेन्स्ट्रुएशन जर समजा काय झालं आलं, तर त्यानंतर मेन्स्ट्रुएशन किती तारखेला, समजा 1 तारखेला आलं, 1 फेब्रुवारीला, तिने इमिजिएटली 2 फेब्रुवारीला काय चालू करायची, परत 21 डेजची स्टिरॉइडल पिल्स चालू करून टाकायच्या. समजतंय मी काय म्हटलं ते? हा तिचा सेकंड काय झाला, स्ट्रिप चालू झाला. सेकंड मंथचं बेसिकली त्याचा हा कोर्स चालू झालेला आहे. समजतंय? इथं मेन्स्ट्रुएशन आलेलं आहे. मेन्स्ट्रुएशन आता किती तारखेला आहे, 1 फेब्रुवारीला आलेलं आहे. तर इमिजिएटली तिने सेकंड ट्रिप चालू केली. पुन्हा हे 21 दिवस ती कंटिन्यू करणार आता. क्लॅरिटी ते? पुन्हा 21 दिवस. कधीपर्यंत? जोपर्यंत प्रेग्नन्सी नको आहे तोपर्यंत. हे पण कंटिन्युअसली त्याच्यामध्ये चालू होताना बघायला भेटणार आहे. मग आता याच्यामध्ये काय असणार आहे, 2-3 दिवस मेन्स्ट्रुएशन होताना बघायला भेटणार आहे आणि तिच्या गोळ्या पण चालू राहताना बघायला भेटणार आहे. पुन्हा मग आर्टिफिशियली आपण काय करतोय, इस्ट्रोजन देतोय. ते इस्ट्रोजनमुळे काय होणार, मेम्ब्रेन परत बनायला चालू होणार आहे. मेन्स्ट्रुएशन स्टॉप होताना बघायला भेटणार आहे. परत प्रोजेस्टेरॉन काय करणार, तिला मेंटेन करून ठेवणार आहे. यामुळे हाय लेवलला इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन वाढत जाणार आहे. त्यामुळे एलएच आणि एफएसएच रिलीज होणार नाही, ओव्युलेशन होणार नाही. किती कॉटेज जरी केला तरी बेसिकली काय होणार नाही, फर्टिलायझेशन होणार नाहीये. बट 21 डेज नंतर एक्झॅक्टली सेम कंडिशन मध्ये काय होणार आहे, गोळ्या सगळ्या संपणार. परत तिचे काय असणार आहे, आयनची टॅबलेट चालू होणार. विदिन 2 to 3 डेज मध्ये पुन्हा तिला काय येणार, मेन्स्ट्रुएशन येणार. मेन्स्ट्रुएशन आलेल्या सेकंड डे पासून पुन्हा थर्ड स्ट्रिप चालू. मेन्स्ट्रुएशन होणार ना त्याच्यामध्ये, कम्प्लीट होऊन जाणार आहे. बट सजेस्ट काय केलंय आपण, कधी गोळ्या घ्यायला पाहिजेत, सेकंड डे और थर्ड डे और वॉट एव्हर 2 to 3 डेज मध्ये घ्यायला पाहिजेत. पण आपण ऍक्च्युअली कधी घेतली पाहिजे, इमिजिएटली सेकंड डे पासून घ्यायला पाहिजे. मिस जर झाली घ्यायची तर मग बेसिकली तिथं कॉन्ट्रासेप्शनचा काहीच होणार नाहीये. आता ते डिपेंड करते की बेसिकली एंडोमेट्रियम वॉल जे असणार आहे किती थिक आणि तिला प्रोजेस्टेरॉन किती मेंटेन करून ठेवलेलं आहे. बट जनरली जर का सडनली एस्ट्रोजनचं जर का प्रोजेस्टेरॉनचं लेवल जर कमी झाले तर तो एक शॉक बॉडीला बसल्यासारखा आहे. समजते का? त्या एंडोमेट्रियमला आता ज्यावेळी ते हा हेच तर म्हणतोय ना, हा ड्रॉबॅक आहे म्हणून त्याचा. ड्रॉबॅक काय असणार आहे, हॅबिच्युअल बेसिकली बॉडी झालेली आहे.
हॅबिच्युअल झालेले ते नॅचरल कंडिशनमध्ये आता इस्ट्रोजनचं जर बेसिकली प्रोडक्शन करणं ओव्युलेशन करणं हे प्रोसेसमध्ये ते काय झालं की डिस्टर्बन्स कंडिशनमध्ये येताना बघायला भेटणार आहेत. क्लॅरिटी येते. हा, ऑब्विसली. घ्या, घ्या टॅबलेट्स. समस्या काय इश्यू आहे? त्यामुळे इन जनरल मध्ये आपण हे युज नाही करणार म्हणून म्हणतो नॅचरली लगेच झालं रे झालं, डब्बा लागला बेस्ट आहे म्हणायचं आणि विषय सोडून द्यायचं, पण असल्या भानगडीत पडायचंच नाही. ही तुमची काय असणार आहे कंडिशन मेनली मेन्शन करून दिलेत. हा. हा, मग मी तुम्हाला म्हणतो ना किती तारखेला संपतील सांगा? 22 ला. 22 ला संपले राईट ना? कन्सेप्ट समजला ना? बास समजलं का नाही बाय? हा, डे काय असणार आहे कमी जास्त होऊन जातील, पण कन्सेप्ट क्लिअर आहे का? समस्या कधी युज करायचं आहे? राईट ना? हा टॉपिक असणार आहे. नाही मी काय म्हणतोय, व्हॉट एव्हर, तिकडं असू द्या इकडं असू द्यात. नाही बघा, डे वर खाली त्यासाठी तुम्हाला विचारूनच बेसिकली टाकून देतोय. डझंट मॅटर डे कसा होतोय कसा नाही, बट हे माहित असायला पाहिजे की बाबा जसा तुमचा सेकंड डे लागला इमिजिएटली गोळी चालू. ठीक आहे. नाही हो, वापरायचंच नाही, ये होईना बात, वापरायचंच नाही, वापरायचंच नाही. क्लिअर होतंय? सो ही कंडिशन इथं बघायला भेटणार आहे. आता दुसरी वाली जी बघायला भेटणार आहे, नाही 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 पूर्ण मेन्स्ट्रुएशन जर झालं का नाही तर काय होणार माहिती आहे का त्या फिमेलमध्ये, एस्पेशली जर घ्यायचं म्हटलं तर त्याची काय असणार आहे नॅचरली ती प्रोसिजर चालू होताना बघायला भेटणार आहे. आता 21 डेज मध्ये आपल्या थांबा ऐकून घ्या, तिने काय क्वेश्चन विचारलेला आहे की सर का समजा हा जो 5 दिवसांचा असणार आहे 1 2 3 4 आणि 5 डेज पर्यंत जर मेन्स्ट्रुएशन संपून जाईल, 6व्या दिवशी आपण जर मेडिसिन जर का टॅबलेट जर चालू केली तर समजून घ्या इथं काय होणार माहिती आहे का त्या फिमेलमध्ये LH आणि FSH सिक्रेशन चालू झालेलं आहे. आणि LH जर सिक्रेशन चालू झालं असेल तर डेफिनेटली त्या केसमध्ये फॉलिकल डेव्हलपमेंट चालू होणार आहे. इन केस एक जरी फॉलिकल डेव्हलप जर झाला, गप्पा का, केस अशी होणार आहे कारण की या केसमध्ये त्या पर्टिक्युलरली फिमेलची एंडोमेट्रियम वॉल मेंटेन करण्यासाठी आणि त्याला प्रोड्यूस करण्यासाठी आर्टिफिशियली तुम्ही काय देताय एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन. इकडे फर्टिलायझेशन होणार आणि इकडे इम्प्लांटेशन मेम्ब्रेन तयार होणार. होऊन जाऊ द्या मग, झालं फर्टिलायझेशन झालं इम्प्लांटेशन. मग तुम्ही आणखीन हेल्प केली त्या फर्टिलायझेशनला. सो इट्स बेटर टू काय करा, जसं बेसिकली फॉलिकल FSH रिलीज होण्याच्या अगोदरच काय करा की चालू करून टाका. कारण की आपण बघितलं तुमच्या बेसिकली मेसोसायकलच्या बेसिकली चार्ट मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं. इकडे बेसिकली काय होतंय युटरस मध्ये मेन्सेस येत आहेत, बट ओव्हरीमध्ये FSH ची लेवल वाढत चालू आहे, फॉलिकलची डेव्हलपमेंट चालू झालेली आहे. म्हणून फॉलिकल डेव्हलपमेंट जसा कळल की बाबा चालू झालं इकडे ब्लिडिंग चालू झाले इमिजिएटली काय करायची गोळी घेऊन क्लिअर करून टाकायचं. क्लिअर येत येतं. त्यामुळे इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन लेवलला जाणार आहेत आणि LH FSH शटडाऊन होणार आहेत. त्यामुळे फॉलिकल नवीन बनणारच नाही. ओके. सेकंड थिंग इज नथिंग बट काय असणार आहे इथे तुम्हाला दिलेलं आहे प्रोजेस्टेरॉन. राईट ना? आता प्रोजेस्टेरॉनचं ऍज युजल जे मेकॅनिझम आपण प्रोजेस्टेरॉन मध्ये घेतलं ना, सेम कंडिशन मध्ये असणार आहे. बट आपण हे काय युज करायला पाहिजे कधी युज करायला पाहिजे हे एक पॉईंट सांगून देतो. मी तुम्हाला लास्ट पॉईंट मेनली मेन्शन करून दिलेत. इथे जो इस्ट्रोजन असतो ना बाळांनो, हा एक बेसिकली कोण आहे माहिती आहे का कार्सिनोजेनिक कंपाऊंड आहे. हम्म. फिमेलमध्ये एखाद्या समजा काय असणार आहे माहिती आहे का, एखादी फिमेल आहे समजा 30-35 एजची आहे. राईट ना? आणि तिला जर का ब्रेस्ट कॅन्सर जर झाला असेल, काय झालंय ब्रेस्ट कॅन्सर झालेत, आणि तिने जर का डिझायर केलं की बाबा मला आता काय नको आहे, प्रेग्नन्सी नको आहे, 2 to 3 years साठी मला प्रेग्नन्सी नको आहे, तर तिने जर समजा काय घेतला माहिती आहे का बायलांनो, हा जर का स्टेरॉइडल पिलची जर का गोळी घेतली कोणती प्रोजेस्टेरॉन डिस्ट्रोजन जर घेतली तर तिच्यामुळे तिची प्रेग्नन्सी तर थांबल त्यात काय शंका नाही, बट तिच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर डेव्हलप होताना बघायला भेटणार आहे, प्रॉलिफरेट होताना बघायला भेटणार आहे आणखीन एक्सेसिव्ह अमाऊंटमध्ये. मग अशा फिमेल आपण काय द्यायला पाहिजे, ओनली प्रोजेस्टेरॉन कंटेनिंग काय असणार आहे मेकॅनिझम परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. सो प्रोजेस्टेरॉन ऍज युजल तुम्हाला मेकॅनिझम पहिलं काय असणार आहे, मी कसं प्लग लावून देईन. राईट ना? एक्सेसिव्ह अमाऊंट झाल्यामुळे LH आणि FSH सिक्रेशन कमी करणार आहे म्हणजे ओव्ह्युलेशन होऊन देणार नाही. आणि अल्टिमेटली इम्प्लांटेशनसाठी काय असणार आहे अनसुटेबल कोणाला ठेवणार आहे, युटरसच्या बेसिकली वॉलला. राईट ना? इम्प्लांटेशनसाठी अनसुटेबल करून देताना बघायला भेटणार आहे. सो त्या वेळेने काय असणार आहे मेकॅनिझम पेनली परफॉर्म होताना बघायला भेटणार आहे. आता सेकंड थिंग, तुम्हाला जर का मेनली मेन्शन करायचं म्हटलं तर स्टेरॉइडल बद्दल मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. येस एनीबडी नोज काय असणार आहे? सहेली आपण काय करतो की इथे मेनली मेन्शन करून घेतोय. कोणी बनवली? CDRI. कुठे बनवली? इंडियामध्ये. राईट ना? CDRI लॉंग फॉर्म सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट. हे कसे म्हणून नॉन स्टेरॉइडल म्हणजे यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचं स्टेरॉइड यूज केलं जात नाही, बट यांच्यामध्ये केमिकल असतं आणि हा PYQ आहे. सेंट क्रोमेन. सेंट क्रोमेन. सेंट, एक मिनिट सेंट क्रोमेन.
क्रोमेन, येस. सेंट क्रोमेन नावाचं काय असतं, केमिकल असतं. आता हे काय करतं थोडंसं अंडरस्टँड करून घ्या. बघा, इन जनरलमध्ये काय केलं जाणार आहे की ज्यावेळी एखादी फिमेल, आता हिचं बेसिकली जर डोस घ्यायचा म्हटलं तर डोस कसा असणार आहे आपला, पर्टिक्युलरली वीकली एक असते, एनसीडी सांगून देते वीकली एक करतात, स्टेरॉइडल नाही, त्यामुळे प्रोजेस्टेरॉन स्टुडंटचा काही संबंध येणार नाहीये. बट ज्यावेळी टॅबलेट दिली जाते ना त्यावेळी फर्स्ट 1 मंथ राईट ना, त्याच्यामध्ये काय केलं जाणार, पर वीक 2 घ्यायला सांगतात, पर वीक 2. देन नंतर नेक्स्ट मंथ पासून काय असणार आहे तुमची, पर वीक ओनली 1 टॅबलेट घ्यायचे, तुम्हाला 7 दिवसांमध्ये एक घ्यायचे. बघा, हा, आता तुम्हाला जे जोपर्यंत घ्यायचं तोपर्यंत तुम्ही घेऊ शकता. काय दिलेलं आहे, हा, 2 to 3 मंथ साठी पहिल्यांदा काय असणार, 2 वीक साठी आपण 2 वेळा घेऊ शकतो. काय दिलेत, 2 2 गोळ्या. हा, बट देन त्यानंतर काय असणार आहे की तुम्हाला पर्टिक्युलर फर्दर जे असणार आहे ते प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक वीक मध्ये फक्त एकच घ्यायचे. समजतं याच्यामध्ये काय असणार आहे, मेकॅनिझम काय करायचं आहे. आता याच्यामध्ये रिझन काय असणार आहे त्याचं आपण अंडरस्टँडिंग करून घेऊ शकतो. रिझन हे असणार आहे की अर्लियर स्टेजमध्ये जर का पर्टिक्युलर जानेवारीमध्ये समजा या फिमेलनं काय चालू केली, सहेली जर का टॅबलेट घ्यायला चालू केली, तर डेफिनेटली यांच्यामध्ये सिच्युएशन काय केली जाणार आहे, एक सिंपल साधा मेकॅनिझम इथं क्लिअर करून देतोय. नॉन स्टेरॉइडल असल्यानंतरही बघा, ही जी बेसिकली टॅबलेटमुळं तुमच्या फिमेलमध्ये, त्या फिमेलमध्ये काय होणार माहिती आहे का, मेलमध्ये हे होणार आहे, स्पर्मॅटोजेनेसिस होणार आहे, फिमेलमध्ये काय होणार आहे, ओव्ह्युलेशन होणार आहे, मेल आणि फिमेल क्वायटस पण करणार आहेत, इन्सिमिनेशन पण होणार आहे, राईट ना. बट याच्यामध्ये सिच्युएशन अशी होती की स्पेसिफिकली जे फर्टिलायझेशन झाल्यानंतर इम्प्लांटेशन जे करायचंय ते डिस्टर्ब होताना बघायला भेटणार आहे. बिकॉज ऑफ व्हॉट, त्या प्रोसेसमध्ये आता मेनली क्लिअर करून टाकतो बघा. इन जनरलमध्ये जर डिस्कस करायचे म्हणजे तर एंडोमेट्रियम वॉल ही जर का आउटरमोस्ट लेअर जर का आपण युटरसची जर घेतली, राईट ना, हे काय असणार आहे, पेरिमेट्रियम. दे नंतर ना याच्यामध्ये काय असणार आहे, अशी स्पेसिफिकली तुम्हाला एंडोमेट्रियम येताना बघायला भेटणार आहे. अरे सर नो, क्लॅरिटी ते. आता याच्यावेळी फिमेल काय घेते की स्पेसिफिकली या टाईपची सहेली नावाची टॅबलेट घेते ना, ते टॅबलेट घेतल्यानंतर यांतले जे बेसिकली सेंट नावाचं जे केमिकल असतात, ते केमिकल इथं वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रिसेप्टर जे असणार आहेत त्यांना काय असणार आहे, असं ब्लॉक करताना बघायला भेटणार. ते जे बेसिकली काय असणार तुमचे पर्टिक्युलर बघायला भेटणार आहेत, नाही, हे रिसेप्टर आहेत, कोणाचे असणार आहेत, इस्ट्रोजन हार्मोनचे रिसेप्टर आहेत, रिसेप्टर ऑफ इस्ट्रोजन. काय असणार आहे, इस्ट्रोजन, राईट. आणि यांच्यावरती काय असणार आहे, हा सेंट क्रोम येणार आहे आणि तसा बाइंड होणार आहे. आता मला सांगा, इथं जर का बेसिकली इस्ट्रोजन ऑफ सॉरी रिसेप्टर ऑफ इस्ट्रोजन वरती सेंट क्रोमेन जर का बाइंड जर झाला, तर ज्यावेळी फिमेलमध्ये फॉलिकल फेज चालू होणार आहे, त्यामधून ज्यावेळी थिका इंटरनल रिलीज करणार कोण, इस्ट्रोजन. तर इस्ट्रोजन जर का रिलीज जर झाला तर डेफिनेटली तो बाइंड कोणावर होणार आहे, एंडोमेट्रियम वॉलवरती. बट एंडोमेट्रियम वॉलचे रिसेप्टर जे असणार आहेत इस्ट्रोजनचे ते ब्लॉक झालेले आहेत, कशाने, सेंट क्रोमेन. आता सेंट क्रोमेन जर का तिथे बेसिकली बाइंड झालं असतं तर इस्ट्रोजन बाइंड होणार आहे का, नाही. मग मला सांगा एंडोमेट्रियम वॉल बनणार का, जर एंडोमेट्रियम वॉल बनलीच नाही तर इम्प्लांटेशन होणार का. मेकॅनिझम समजल्याप्रमाणे काय असणार आहे, दिस इज अ फंक्शन ऑफ सेंट क्रोमेन. हा एनसीईआरटी मध्ये नाहीये, बट पीवायक्यूला क्वेश्चन टाकला होता. ऑर्मिलोफ्लेक्स असं पण त्याचं एक बेसिकली नाव येतं, और बेसिकली सेंट क्रोमेन असं मेनली मेन्शन केलं जातं. बट माहित असायला पाहिजे टॅबलेट्स. हा, सेंट क्रोमेन और ऑर्मिलोफ्लेक्स असंच काहीतरी त्याचं नाव आहे, ऑर्मिलो असं काहीतरी नाव दिलं होतं रे, मी एकदा वाचलेलं. ऑर्मिलोफ्लेक्स असं समथिंग लाईक दॅट नाव काहीतरी होतं, ऑर्मिलोफ्लेक्स. हा, ऑर्मिलॉक्सिफिन, एक मिनिट दिले ना तुम्हाला त्याच्यामध्ये, सिफिन, राईट, FE, क्लिअर आहे ना, ऑर्मिरॉक्सिफिन, राईट ना. सो दोन नेम माहित असू द्यात, कारण की हे एनसीईआरटी मध्ये दिलेले नाही आहेत. सो जर का क्वेश्चन मध्ये आलं असतं तुम्हाला माहित असायला पाहिजे. क्लिअर ते, ऑर्मिलॉक्सिफिन और सेंट क्रोमेन. इथे तुमचे स्टिरॉइडल आणि नॉन स्टिरॉइडल जे असणार आहेत पिल्स बद्दल, आयपीएस बद्दल टॉपिक आपला इथे संपलेला आहे, राईट ना. आता उद्याच्या क्लासमध्ये पुन्हा काय असणार की 2 टाईपचे आपण मेनली मेन्शन करतो, इंजेक्शन आणि दुसरे काय असणार आहे, इम्प्लांट्स. हा टॉपिक आपण त्याच्यामध्ये डिस्कस करू. आणि देन त्यानंतर काय असणार आहे मग तुमच्या सर्जिकल मेथडमध्ये ट्युबेक्टॉमी, वॅसेक्टॉमी दिले, मग एमटीपी दिलेले आहे, राईट ना. तो एमटीपीचा टॉपिक आपण त्याच्यामध्ये कव्हर करून टाकूया. क्लिअर झालं याच्यामध्ये, राईट ना. उद्या पुन्हा बेसिक टॉपिक कव्हर झाल्यानंतर मी तुम्हाला एकदा काय करेन की जे आपले पीपीटी असणार ते दाखवून देईन. ओके ना, ते इंजेक्शन आणि इम्प्लांट जे असणार आहेत ते पण डिस्कस करू. आणि देन त्यानंतर काही ऑदर बेसिकली काय केलं की कॉन्ट्रासेप्टिव्ह दिलेले आहेत ते आपण त्याच्यामध्ये चेकआउट करूया. ओके, चलो रुकूया. हरे कृष्ण.